तीच लगबग उरी घेऊनी आज पुन्हा उजाडले, तीच लगबग उरी घेऊनी आज पुन्हा उजाडले, जुनाच मणभर चिंतांचा ढीग दिसतोय साला, सुन्न होऊनी त्वरित मन हे विसावले, सुन्न होऊनी त्वरित मन हे विसावले, धरुनी हाती हा एकच प्याला. एवढ्या लवकर आपली भेट होईल असं वाटलं नव्हतं मला. काय करणार, तू खेळच असा खेळलायस. अगं खेळ काय म्हणतेस? मी खूप प्रयत्न केला तुझ्यापर्यंत पोचायचा, पण काय करणार, तुझे सेक्रेटरी काही निरोपच देत नाहीत तुझ्यापर्यंत. महिना झाला आता. म्हणून काय तू पोलिसांकरवी निरोप पाठवणार का मला? माझ्यावर FIR करणार तू? माझ्यावर? कोण आहेस कोण रे तू असं करणारा? आता मी कोण आहे ते माहिती आहे ना तुला? हो, चांगलंच. पोलिसांनी आमची FIR रजिस्टर करायला नकार दिला तेव्हाच मला लक्षात आलं निलिमा की आताची राजनंदिनी सरपोतदार काय चीज आहे ते. गुड, चांगली गोष्ट आहे. मग आता बोल, काय बोलायचं आहे ते पटापटा. मला निघायचं आहे 5 मिनिटात. मी काही बोलण्यापेक्षा चैतालीच बोलेल ना तुझ्याशी, नाही का? चैताली? कोण चैताली? ती बोलणार का आता माझ्याशी? काय समजते काय ती स्वतःला? अगं निलिमा, ही तुझीच मुलगी आहे चैताली. अगदी तुझ्यासारखीच हट्टी सुद्धा आहे. आता या वयामुळे का अति दारू प्यायल्यामुळे तुला बऱ्याच गोष्टींचा विसर पडत चाललाय असं वाटतंय. तोंड सांभाळून बोलायचं बरं का. आणि निलिमा काय म्हणतोस रे मला? मी माझा भूतकाळ कधीच विसरून गेली आहे. आपली जर काही जुनी ओळख नसती ना तर इथवर आले सुद्धा नसते बोलायला. आणि हे पोलीस कंप्लेंट वगैरे दुसऱ्या कोणी केली असती ना तर तो माणूस शहरातून कधीच गायब झाला असता. लक्षात ठेव. नाही, मला कल्पना आहेच त्याची चांगली. निव्वळ चैतालीचे दत्तक पालक म्हणून आम्ही जिवंत आहोत, नाही का? आता तू खूप मोठी उद्योजिका झालेली आहेस, मिसेस राजनंदिनी सरपोतदार. सुप्रसिद्ध उद्योजक आदिनाथ सरपोतदार यांची पत्नी. माफ करा, दुसरी पत्नी, नाही का? तुला कदाचित विसर पडला असेल, पण तुझ्या पहिल्या नवऱ्यापासून झालेल्या चैताली या मुलीला तू जेव्हा सोडून गेलीस ना तेव्हा तिला मी दत्तक घेतलं. सुरुवातीला सगळं छान चाललं होतं, पण एक दिवस अचानक रस्ता क्रॉस करताना दोन्ही बाजूला बघायला विसरलीस ती. ट्रक खालीच येणार होती, पण वाचली बिचारी. योगायोगानं तेव्हा तिच्या शाळेमध्ये मेडिकल कॅम्प चालू होता. त्याच्यात तिचं मेडिकल चेकअप झालं आणि त्याच्यात आम्हाला लक्षात आलं की तिला FASD झालाय म्हणून. FASD? आय मीन फिटल अल्कोहोल स्पेक्ट्रम डिसऑर्डर. तुम्हाला माहिती असेलच या रोगाविषयी चांगलंच. मी काय डॉक्टर आहे मला सगळ्या रोगांची माहिती असायला? आजकाल रोज नवीन रोग निर्माण होत असतात, न जाणो कोणाकोणाला काय काय होत असतं. पण मला एक कळत नाहीये, तुझ्या मुलीला जे काय झालंय त्याच्याशी माझा काय संबंध? मी माझा भूतकाळ कधीच विसरून गेली आहे. दत्तक घेतल्यावर ते मूल सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे. मला अगदी मान्य आहे, पण हे चैतालीला मान्य नाहीये ना. चैतालीचं असं म्हणणं आहे की तिच्यामध्ये जे दोष निर्माण झालेत ना ते तुमच्यामुळे निर्माण झालेले आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या कारखान्याच्या प्रदूषणामुळे बाळं जर मतिमंद निपजली तर त्या कारखानदाराला नुकसान भरपाई द्यावी लागते,
त्याप्रमाणे चैताली तुमच्या पोटात असताना तुम्ही अल्कोहोलचं सेवन केलेलं आहे. त्यामुळे आता चैतालीला तुमच्याकडनं नुकसान भरपाई हवी आहे. अच्छा. असा युक्तिवाद करणार होतात का तुम्ही कोर्टात वकील साहेब? वा, एकदम हुशारच आहात की तुम्ही. बोला, किती हवी आहे अशी नुकसान भरपाई? चैतालीच्या आयुष्यभराच्या उपचारांचा खर्च 2 कोटी रुपये. तुमची आत्ताची परिस्थिती बघता तुम्हाला अगदी शक्य आहे आणि त्या मुलीचं आयुष्यभरासाठीचं भलं होईल, नाही का? अरे पण ही कोण आहे, कोण माझ्यावरती दावा ठोकणारी? हो, मी प्यायले होते दारू प्रेग्नेंट असताना. एक प्रेग्नेंट बाई म्हणून व्यक्ती स्वातंत्र्य होतं ते माझं. तेव्हा माझी परिस्थिती काय होती याचं स्पष्टीकरण मी कोणालाही देण्याची गरज नाही. पण ती तर गर्भातच होती ना, जन्मालाही आलेली नव्हती तेव्हा. मग अशा गर्भस्थ बाळाला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगात मान्यताच नाहीये. मग ती माझ्यावर केस तरी कशी दाखल करू शकते कोर्टात? मला मान्य आहे की तुझ्या दारू पिण्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये कुठलंही कोर्ट ढवळाढवळ करूच शकत नाही. अगं पण जरा माणुसकीच्या नात्याने विचार कर या गोष्टीचा. माणुसकी? स्वतःचा नवरा जेव्हा मला मार मार मारत होता तेव्हा नाही दाखवली रे समाजाने मला माणुसकी. बाळाला इजा व्हावी म्हणून नव्हते पित मी. ती माझी मानसिक आणि शारीरिक गरज होती, अजूनही आहे. पण तुम्ही लोकांनी तर मला गुन्हेगारच ठरवलं रे. आता समजा मी प्रेग्नंट असताना जर का मला एखादा विषारी डास चावला असता आणि बाळाला इजा झाली असती, तर मग काय मच्छरदाणी का नाही लावली म्हणून माझ्यावरती खटला करणार होतात का? एखाद्या बाईला कशा कशासाठी आणि कुठवर जबाबदार धरणार आहात तुम्ही? यू पीपल आर ट्रीटिंग इट ॲज अ क्रिमिनल ऑफेन्स. इट्स डिस्गस्टिंग. शांत हो निलिमा, शांत हो. थांब, मी तुला पाणी आणून देतो. पाणी मिळी नकोय मला. सोडवत नाहीये. तुझ्या नवऱ्याचं काय म्हणणं आहे याच्यावर? तो सोडवायला मदत करत नाहीये का? त्यासाठी नवरा भेटावा लागतो, बोलावा लागतो. तुला काय सांगायचं आता म्हणा. काय ग, कॉलेजमध्ये असताना कुठे प्यायचीस ग तू? आपल्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये एकच तर संत होतीस तू. कॉलेज संपल्यावर कुठे गायब झालीस कळलं पण नाही. आम्हाला वाटलं गेलीस हिमालयामध्ये मोक्ष मिळवायला. पण तू तर हा वेगळाच मार्ग निवडलास मोक्ष मिळवण्याचा. प्रेग्नंट असताना सुद्धा दारू सोडाविषयीच वाटली नाही का? अगं, निदान त्या बाळाच्या तब्येतीचं नाही, स्वतःच्या तब्येतीचा तर विचार करायचा. मुळात मी प्रेग्नंट होते हेच मला माहिती नव्हतं. 21-22व्या वर्षी काय कळतंय म्हणा. त्यातून लव्ह मॅरेज, इंटरकास्ट. जितू रॉय आठवतंय, आपल्या कॉलेजमध्येच होता तो. तू मला सांगितलंही होतंस की त्याच्यापासून लांब राहा, चांगला मुलगा नाहीये तो. पण मी मात्र त्याच्या चांगल्या लुक्सवरती आणि ह्युमरवरती पूर्णपणे फिदा होते. आपलं कॉलेज संपलं आणि 3 महिने डेट करून आम्ही लगेचच लग्न केलं, अगदी घरच्यांचा विरोध पत्करून. एकुलता एकच तर मुलगा होता तो.
पण लग्नानंतर एकदमच बदलून गेला रे तो. सारखा दारू प्यायला लागला, छोट्या छोट्या गोष्टींवरून रागवायचा, दारू पिऊन मला मारहाण देखील करायचा. शिव्यांचा प्रसाद तर येता जाता असायचा. मला कळतच नव्हतं त्याला काय होतंय. स्वतः धड नोकरी केली नाही, मला सुद्धा नोकरी करू दिली नाही. आपल्या ग्रुपमधून सुद्धा त्याच्यासाठीच तर भांडून बाहेर पडले होते मी. आणि लग्नानंतर घरच्यांनी पाठ फिरवली. त्याच्यामुळे माझ्या मनातलं कोणाजवळ बोलावं असं जवळचं कोणीच नव्हतं रे मला. मग काय, या दारूलाच मैत्रीण बनवलं. पण मला खरंच माहिती नव्हतं की माझ्या दारूमुळे या गर्भावरती इतका परिणाम होईल, आणि तोही इतका वाईट. कितीतरी बायका पितातच की रे प्रेग्नंट असताना यथेच्छ दारू, अगदी सिगरेटी सुद्धा ओढतात यथेच्छ. त्यांना होतातच की सुदृढ मुलं. मला वाटलं मलाही होईलच. प्रेग्नन्सीमध्ये कुठलीही दारू सुरक्षित नसतेच, अगदी अल्प प्रमाणात देखील नाही. अँड अल्कोहोल कॅन कॉज परमनंट डॅमेज टू युअर डेव्हलपिंग नर्व्स. थँकफुली चैतालीचं ब्रेन डॅमेज झालेलं नाही आहे, पण तिला लर्निंग डिफिकल्टीज आहेत. सांगितलेल्या गोष्टी लक्षातच राहत नाहीत तिला. हे सगळं माझ्यामुळेच होतंय. खरं तर तुझे उपकारच आहेत माझ्यावरती, तिला दत्तक घेतलं असते. डिलिव्हरी नंतर 1 महिन्यातच मला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवल्यावर इतके वर्षात ती जिवंत तरी आहे की नाही हे देखील मला माहिती नव्हतं. त्या दिवशी देवासारखा व्यसनमुक्ती केंद्रात भेटला नसतास ना, तर तिचे काय हाल झाले असते रे. माझी चैताली, चैत्रात जन्माला आली म्हणून किती हौसेनं नाव ठेवलं होतं मी तिचं. पण हे सगळं कसं सांगणार आहे मी तिला. मला तिला दाखवायला तोंड देखील उरलेलं नाही. खूप खूप हाल सहन केलेत रे मी. उगाचच दारूच्या व्यसनात नाही अडकले मी. माझ्या पहिल्या नवऱ्याने ना खूप छळलंय मला. तुला माहितीये ना, मी पहिल्यापासूनच अभ्यासात खूप हुशार होते. 10वीला तर डिस्ट्रिक्ट लेवलला पहिली आले होते मी. पण तरी देखील त्या साल्याने मला कधी नोकरी नाही करू दिली. आणि स्वतः सुरू केलेला व्यवसाय तो तर कधीच चालला नाही. आणि त्यासाठी सुद्धा मलाच जबाबदार ठरवलं. आठवतंय तुला, कबड्डीची स्टेट लेवल चॅम्पियन आहे. त्या खेळात सुद्धा मला पुढे जाऊ दिला नाही. उलट सतत सतत लाथाबुक्क्या खाल्ल्या मी. अगदी प्रेग्नंट असताना सुद्धा त्यांनी मला लाथाबुक्क्या दिल्यात रे. त्याच दिवशी त्याच्या पेगमधून झोपेच्या गोळ्या दिल्या मी त्याला. त्यानंतर तो कधी उठलाच नाही. ह्यालाच म्हणतात आमच्या कबड्डीमध्ये बॅक किक. आय डोंट नो व्हाय. मी हे सगळं तुला का सांगतेय. माझ्या आत्ताच्या नवऱ्याला देखील ह्या सगळ्या गोष्टी माहिती नाही. ही राजनंदिनी सरपोतदार कायमच एक स्ट्रॉंग हेडेड लेडी म्हणून जगासमोर वावरली. म्हणजे मग मी काय हॉरर फेस केलंय ना, ते कधी लोक इमॅजिनच करू शकणार नाही. पण ही दारू आहे ना, ती सगळं उघडवते आज. माझी एकमेव पार्टनर इन एव्हरीथिंग. बाप रे, काय काय सहन केलंस ग तू. इट्स हॉरिबल. पण एक सांगू, तुझी ही जी ॲब्युझिव्ह रिलेशनशिप आहे ना, ही आपला नवरा अगदी परमेश्वरच आहे या सामाजिक विचारसरणीतून आलेली आहे.
त्याला तू दर्जा दिला नाही की मग त्याचे परिणाम भोगायचे. मला असं वाटतं हे सगळं तू स्वतःहून स्वतःवर ओढवून घेतलेलं आहेस. एक लिमिट का नाही सेट केलं ग? हॅपी मॅरिड लाईफ गाठण्यासाठी, आपल्या नवऱ्याप्रती पूर्ण समर्पित होण्यासाठी पण एक मर्यादा तर घालायलाच पाहिजे ना. हा, तूच आहेस होय. ये. आलीस? बाबा, आई कुठे? अगं आई, अगं चैताली, चैतू बाळा, कशी आहेस तू? मी आहे, मी तुझी आई. नाही, माझ्या आईचं नाव वृषाली आहे. या इथे का आल्यात? अगं आपण पोलीस स्टेशनला जो सकाळी निरोप दिला ना, तो पोहोचला असं त्या सांगायला आल्यात. कशी आहेस बाळा तू? किती मोठी झालीस ग तू? बरी आहे. झगडतीये FSTशी. हे बघ, तू काही काळजी करू नकोस. आपण मोठ्या डॉक्टरला दाखवूया. अगं मी करते ना सगळी अरेंजमेंट. हां, तुम्ही बाकी काही करू नका. आमची नुकसान भरपाई तेवढी द्या. देते. तू मागितली आहेस ना, त्याच्यापेक्षा दुप्पट रक्कम देते. आता तरी खुश आहे ना माझी छकुली? खुश नाही आहे मी. It's almost 7 years now that I am diagnosed with this disease. And this is only because of you. मला कुठलीही गोष्ट नीट ऑर्गनाइज करताच येत नाहीये. शाळेत असल्यापासून मला शिकवलेल्या कुठल्याच गोष्टी लक्षात राहत नाहीत. सुरुवातीला मला कळलं नाही की असं का होतंय, पण मग नंतर जाणवलं की माझं ब्रेन ही सगळी इन्फॉर्मेशन प्रोसेसच करू शकत नाहीये. सो आय एम लिव्हिंग विथ धिस शॉर्ट टर्म मेमरी नाउ. मला रोज लक्षात ठेवण्याच्या गोष्टींची लिस्ट बनवावी लागते, म्हणजे मी ते विसरणार नाही. चैताली, सांभाळ बाळा स्वतःला, सांभाळ. तेच तर करायचा प्रयत्न करते ना रे बाबा. पण भरपाई देण्याआधी नुकसान किती झालंय हे तरी कळू देत ना या बाईंना. तुम्हाला माहिती आहे, मला साधं मल्टीटास्किंग सुद्धा करता येत नाही. माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात मी स्वतःशी एकच खोटं वारंवार बोलत आली आहे की आय एम फाईन, आय एम फाईन. मला समजतंय ग हे सगळं. काय करू पण मी आता? तू पोटात असतानाची माझी परिस्थिती ऐकली असतीस ना, तर कदाचित माझंही कारण तुला समजलं असतं. झालं गेलं जाऊ दे. आता आपण भेटलोय ना, आनंदात राहूया, मजा करूया. सारखी सारखी भेटशील ना मला चैतू बाळा? अजिबात नाही. मला तुम्हाला भेटायचंही नव्हतं, पण हा प्रॉब्लेम सुरू झाला आणि मी हातून पुरती डगमगून गेले. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते, हे माझे आई बाबा आहेत ना, ते समर्थ आहेत मला पोसायला. पण तुम्ही काय केलंय हे तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे, म्हणून मी तुमच्यावर कोर्ट केस करायचं ठरवलं होतं. आता तुम्हाला समोर बघून तर माझा मनस्ताप अजूनच वाढत चाललाय. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या राजनंदिनी सरपोतदार. विल आय लिव्ह अ नॉर्मल लाईफ इन माय लाईफ टाईम एव्हर?
मॉकटेल्स का नाही ट्राय करत याची सवय मोडण्यासाठी? तेवढंच अल्कोहोल कमी जाईल शरीरात. समाजाच्या सूचनांना आम्हा बायकांनीच सामोरं जायचं ना जास्तीत जास्त. बायकांनी काय खावं, काय प्यावं, कोणती सिगरेट ओढावी, कसं दिसावं, सारख्या सतत सतत सगळी बंधनं आम्हालाच. पण हीच सगळी बंधनं जुगारून मी आघाडीची उद्योजिका बनले देशातली. पहिल्या लग्नाचा कटू अनुभव असून सुद्धा दुसरं लग्न केलं आणि ते व्यवस्थित टिकवूनही दाखवलंय मी. दुसरं मूल होऊ देण्याचा विचार कटाक्षाने बाजूला ठेवला. करिअरवर फोकस केलं आणि यशालाच गुलाम बनवून झाले मी डॅशिंग बिझनेस वुमन राजनंदिनी सरपोतदार. मला वाटलं आयुष्यामध्ये सगळं मिळवलंय मी. पण या मुलीने एका मिनिटात जागा दाखवली रे मला. द मोस्ट पॉप्युलर एंटरप्रेन्युअर ऑफ द इयर अवॉर्ड मिळवणाऱ्या मला माझी पोटची मुलगीच विचारत नाहीये. सांग ना, विल आय लिव्ह अ नॉर्मल लाईफ इन लाईफ टाईम? या तिच्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचंय मी? तू ही केस जिंकलायस प्रशांत, तू ही केस जिंकलायस. There are no winners in a case like this. एकांताची जाणीव बोचरी ही करते कातर वेळ ग. एकांताची जाणीव बोचरी ही करते कातर वेळ ग. कसा सोडवू यातनांचा क्लिष्ट गुंता सारा ग. अंतरीच्या डोहात बुडाया हा आला संधी प्रकाश ग. अंतरीच्या डोहात बुडाया हा आला संधी प्रकाश ग. रोखायाची ताकद तयाला केवळ या मध्यात ग. रोखायाची ताकद तयाला केवळ या मध्यात ग. चैतू, सॉरी ग बाळा. मी कसं समजावू ग तुला? अहो, मी कसं समजावू तुम्हाला की या FASD मुळे सगळ्या शरीरावर किती परिणाम होतात ते? सगळ्यांना वाटतं की मी तर नॉर्मल आहे, राहतीये की नीट. पण सगळेच दिवस नॉर्मल नसतात ना. हे नॉर्मल दिवस लगेच वाईट दिवसांमध्ये बदलतात. आणि तेव्हा मला गरज असते ती आपल्या माणसांची. तेव्हा हे माझे आई, बाबा, माझी बहीण मधुरा हे असतात माझ्याबरोबर. तुम्ही कुठे होतात तेव्हा? मला सांगा, दुसऱ्याचं असं नुकसान करण्याचा तुम्हाला काय बरं अधिकार आहे? आणि तुमच्या या सॉरीने माझं आयुष्यभराचं दुखणं बरं होईल? या प्रश्नांची उत्तरं मिळाली ना की या मग बोलायला. चैताली,